नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण की शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भात शिक्षण विभागाचं परिपत्रक देखील निर्गमित झालेलं आहे. तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांच्या कार्यालयाचं हे पत्र दिनांक 23 जुलै 2025 रोजीचं. प्रति शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 2 शिक्षण संचालक प्राथमिक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे. विषय दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेणे व प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याबाबत. संदर्भ या ठिकाणी शासन परिपत्रक 1 व 2 याचा देण्यात आलेला आहे. पाहूयात. शासन परिपत्रक दिनांक 31 डिसेंबर 2024 अन्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन विविध प्रभात फेरी, भाषण, निबंध, कविता स्पर्धा, खेळ, प्रदर्शनी उपक्रमांसह साजरा करण्याचे निर्देश आहेत. संदर्भाधीन शासनपत्र दिनांक 19 जुलै 2025 अन्वये आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळांमध्ये कवायत कार्यक्रमाचे साधारणतः 20 मिनिटे कालावधी आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त आहेत. सदर कवायतीचा मार्गदर्शक व्हिडिओची लिंक या पत्रासोबत देण्यात येत आहे. 1 वेगवेगळ्या वयोगटासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल अशा विविध कवायती शाळांमध्ये आयोजित करण्यात याव्यात. 2 आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीवर आधारित या संचलन प्रकारांमध्ये समावेश असावा. 3 यासाठी समर्पक पेहराव व देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करून हे सादरीकरण अधिक प्रभावी करता येतील. तसेच आवश्यक सराव करून कवायत प्रकार यशस्वीरित्या सादर होतील याची खात्री करावी. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या स्तरावरून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. आपण दिलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे.